आपण जातोय पुण्यनगरीमध्ये। पुण्यातला विसर्जन सोहळा सुद्धा अद्यापही सुरू आहे। धीम्या गतीने पुण्यामध्ये विसर्जन पार पडतंय। अनेक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या बाप्पांचं विसर्जन होणं अजूनही बाकी आहे। त्यामुळे यंदाही पुण्यामध्ये गणेश विसर्जन सोहळा हा लांबण्याची शक्यता वर्तवली जाते। मागील वर्षी विसर्जन सोहळा संपन्न होण्यासाठी तब्बल 36 तास लागले होते। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे यांच्याकडून। चंद्रकांत, पुण्यामध्ये सध्या कशा प्रकारचं वातावरण आहे? विसर्जन सोहळा कशा प्रकारे पार पडतोय? चंद्रकांत, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? पुण्यामधला विसर्जन सोहळा सध्या कसा सुरू आहे? काय वातावरण आहे? आता अलका चौकात आपण उभे आहोत। अलका चौकात खरं तर इथं गॅप पडला होता, म्हणजे 6 ते 7 तब्बल 1 तास या अलका चौकात एकही गणपती मंडळ नव्हतं। हे नक्कीच कुठेतरी पोलीस प्रशासनाचं आणि अपयश आहे असं म्हणायला लागेल। कारण आता कुठे आता अलका चौकात भाऊरंगारीचा नगारा आलेला आहे। मंडळ अजून खूप लांब आहे पाठीमागं, आणि इकडे कुमटेकर रोडवरनं सगळी डॉल्बीची मंडळं यायला सुरू झाले। तिकडे टिळक रोडवरनं ऑलरेडी डॉल्बी आणि डीजेची मंडळं सुरू झालेली आहेत। तिकडे केळकर रस्ता आता तिकडून मंडळ येणं बंद झालं। पण आज लक्ष्मी रोडवरची जी मेन प्रमुख विसर्जन मिरवणूक आहे ती रेंगाळल्याच आपल्याला पाहायला मिळते। बाबू गेनू इथून 6 वाजता पास झाला। त्यानंतर भाऊरंगारीने इथं वेळेत येणं अपेक्षित झालं नाही। तब्बल 1 तासाचा गॅप पडलेला आहे। हे नक्कीच कुठेतरी पोलीस प्रशासनाचं अपयश म्हणावं लागेल, किंवा मंडळ आणि पोलीस प्रशासनामधला समन्वयाचा अभाव आहे का, असं या निमित्ताने इथं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण आता पुढे भाऊरंगारीचं नगारा पथक आलेलं, त्यानंतर 4 पथकं आहेत, आणि मग भाऊरंगारीचा गणपती येईल, मग त्यानंतर मंडई। त्याच्यामुळे ही मिरवणूक गेल्या वेळेस 28 तासात संपली होती, यावेळेस किती तास घेते माहीत नाही, पण कुठेतरी मिरवणूक रेंगाळल्याचं पुण्यातली पाहायला मिळतंय। कारण 1 तास गॅप अलका चौकात, तोही ते यापूर्वी कधी घडलं नव्हतं, पण पहिल्यांदा 1 तास गॅप पडलाय। 6 ते 7 कुठलंही मंडळ या अलका चौकात नव्हतं। हे कुठेतरी पोलीस प्रशासनानं दिरंगाई केली की काही मंडळ पुढे काढण्यात, कारण शेवटी पुश करावं लागतं, ती पथकं सगळे पुढे काढून घ्यावं लागतात, तर ती मिरवणूक एकदम वेळेत संपते, नाहीतर मग दुपारपर्यंत रेंगाळते। कारण आता खरी डॉल्बीची जी मंडळ आहे ती आता पुढे मैदानात उतरली, ह्या रस्त्याने इकडून येतील आणि अख्खा परिसर दणाणून सोडणार आहेत। पुढच्या दुपारी 2:30-3 वाजेपर्यंत ही सगळी मंडळं येतील। पण मुख्य विसर्जन मिरवणूक आहे ती लक्ष्मी रोडची, तिथली अजून बरीचशी मंडळं बाकी आहेत। आतापर्यंत 90-91 मंडळं अलका चौकातनं पास झालेले, अजून 250 मंडळं किमान जाणं बाकी अपेक्षित आहे। त्यामुळे ही मिरवणूक आणखी किती तास चालते हे पाहावं लागेल। जी चंद्रकांत, आपण अपडेट घेत राहणार आहोत। संपूर्ण विसर्जन मिरवणुकीकडे देखील आपले लक्ष असेल। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।